आज मी तुम्हाला मॅरिड वुमन्स प्रॉपर्टी ॲक्ट 1874 या संदर्भात माहिती देणार आहे. कदाचित तुम्ही ते ऐकले नसेल. हा ॲक्ट काय करतो? हा ॲक्ट खरं म्हणजे महिलांच्या संपत्तीचं संरक्षण करतो आणि हा ॲक्टचा फायदा हर्षद मेहताने कसा घेतला याबद्दल आज मी तुमच्याशी बोलणार आहे. म्हणजे तुम्हाला तो ॲक्ट लक्षात येईल. हा ॲक्ट म्हणजे काय? हा ॲक्ट 1874 पासून लागू करण्यात आला. हा ॲक्ट असा आहे की जर महिलाच्या नावावर काही संपत्ती घेतली असेल किंवा त्यांच्या नावावर काही पॉलिसी काढली असेल तर त्याचं संरक्षण त्या महिलांना मिळतं, त्या कुटुंबाला मिळतं आणि त्याच्यावर कोणताही कर्जदार हा दावा करू शकत नाही, असा हा फायदा होतो. हर्षद मेहताच्या विषयावर येऊ. हर्षद मेहताने 1992 साली जो स्टॉक मार्केटमध्ये 5,000 करोडचा घोटाळा केला, त्याच्यामध्ये त्याच्या पूर्ण संपत्ती मालमत्ता ह्या जप्त करण्यात आल्या. पण त्यांनी 10 करोडची पॉलिसी आपल्या पत्नीच्या नावावर काढले होते आणि त्या पॉलिसीला मॅरिड वुमेन्स ॲक्ट 1874 नुसार संरक्षण होतं. त्यामुळं त्या पॉलिसीला कोणताही कर्जदार हात लावू शकला नाही, ते जप्त होऊ शकले नाही आणि त्या रकमेमुळं त्याचं पूर्ण परिवार सुरक्षित झालं आणि त्यांचं पुढचं निर्वाह त्या पैशामुळं झालं. माझं तुम्हाला सजेशन असेल, जेव्हाही कोणती पॉलिसी घेणार असेल त्याच्यामध्ये कोणते कोणते रायडर आहे हे नक्कीच चेक करा आणि मॅरिड वुमन प्रॉपर्टी ॲक्ट नुसार जो तुम्हाला रायडर मिळतो त्याचा नक्कीच तुम्ही उपयोग करून घेऊ शकता. अधिक माहितीसाठी व वेगळ्या माहितीसाठी आपण मला संपर्क करू शकता किंवा मला कमेंट्स करा. मी त्या विषयावर व्हिडिओ बनवून तुम्हाला त्या संदर्भात माहिती देईन. धन्यवाद. ॐ ह्रीं श्रीं क्लीं श्रीं कुबेराय अष्टलक्ष्मी